दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृत आहे. श्री गोपाल कृष्ण मंदिर, महानुभाव राजाश्रम, तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतया मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईची अमृते संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर तामसाताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवर्य आदरणीय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवर्य तामसा निवासी श्री गोपाल कृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्या ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनजनक बाबांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी या आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्याची 15वी टीका आपण पाहत असताना काल आपण बघितलं की परमेश्वर अवतार हे ज्ञानी असतात. स्वतःही ज्ञानशक्तीचा स्वीकार करून परमेश्वर या जीवाला ज्ञान देऊन त्या जीवाचे मुंचन करत असतात. ज्ञान तो कैवल्यम म्हणजे ज्ञान प्राप्त झालं की मनुष्य कैवल्याचा मोक्ष मार्गाने तो परिभ्रमण करतो. आपला तो रस्ता तयार करतो. पण कधी तयार करेल? ज्ञान झाल्यानंतर. एखाद्या गावी आपल्याला जायचं तर त्या गावाचा रस्ता कशा प्रकारचा आहे आपण हे पहिलं माहिती करून घेतो. त्या रस्त्याचे नियम माहिती करून घेतो. नंतर आपण प्रवास करतो. बरोबर आहे. त्याचप्रमाणे ईश्वर मार्गाशी आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे किंवा त्या ईश्वर मार्गावर आपल्याला चालायचं आहे किंवा जीवनामध्ये मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याचा ज्ञान मार्ग पहिला आपल्याला प्राप्त करावा लागेल. कारण की जे आपल्याकडचं अज्ञान ते दूर कधी होईल? ज्ञानाने दूर होणार आहे. म्हणून परमेश्वर स्वयं ज्ञानशक्तीचा स्वीकार करून जीवालाही ज्ञान देतात आणि त्या जीवाचा उद्धार करतात. तर फक्त म्हणाले काय फक्त ज्ञानाने उद्धार होतो का? ज्ञान झाल्यानंतर त्याचा विधी प्राप्त आचरण केल्यानंतर म्हटल्याप्रमाणे केल्यानंतर म्हणाले उद्धाराचा मार्ग सुरू होतो. परंतु ज्ञानाने हा मार्ग उद्धाराचा मार्ग पहिला सुरुवात करावा लागतो. हे आपण काल बघितलं. तो परमेश्वर ज्ञानी आहे आणि जीवाला ज्ञान देऊन त्यालाही संसारातून मुक्त करणार आहे. ज्ञानानेच म्हणाले परमेश्वराचा प्रकाश होत असतो. कारण की परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे. तो इतर कुठल्याही साधनाने प्रकाशित होणारा नाही आहे. जेव्हा यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त होईल तेव्हा त्या परमेश्वराचा प्रकाश आपल्याला होईल हे त्यांनी सांगितलं. ज्ञानी आहे आणि साक्षिणम म्हणजे परमेश्वर साक्षी पण आहे. सर्वाप्रती परमेश्वराची ममता आहे. ममता आहे, आत्मत्व आहे. म्हणून तर या परमेश्वराला या जीवाची दुःख पाहवली गेली नाही. म्हणून तर रचना केली. फक्त म्हणाले साक्षी तो कसा आहे परमेश्वर? तो सगळं पाहतो, अलिप्तही आहे आणि साक्षी पण आहे. जरी परमेश्वर सगळ्यापासून वेगळा आहे तरी पण तो परमेश्वर साक्षी कसा? तर त्याला वाटतं की या जीवाचं भलं व्हावं आणि आत्मकल्याण करून घ्यावं. तर म्हणाले ज्याप्रमाणे प्रपंचामध्ये साक्षीदार असतात ते सगळं त्यांना समजतं तरी पण ते खोटे बोलतात, ते न्याय करू शकत नाही. तसा परमेश्वर आहे का? म्हणाले ना. म्हणाले परमेश्वर साक्षी निवास शरणम सुहात म्हणजे जो परमेश्वराला साक्षी ठेवतो, जो परमेश्वराला शरण जातो, परमेश्वर त्याचा सुहृद आहे. सुहृद म्हणजे
आपुलकी त्या परमेश्वराच्या त्या जीवाची आहे. कुणा जीवाची? जो शरण गेला त्याची. त्याला परमेश्वर साक्षी आहे आणि तो सत्य आहे आणि तो अच्युत आहे. म्हणजे अच्युताच्या नावेमध्ये बसल्यानंतर आपल्याला जरी कुठले हेलकावे आले तर कुठल्या प्रकारची भीती नसते. का? तिथून पुन्हा कधी पतन होणे नाही. अच्युत म्हणजे पुन्हा कधी पतन होते नाही. याला काय सांगितलं? अच्युतो परमेश्वर सांगितला. जसा परमेश्वर अच्युत तसं परमेश्वराचं जे गोत्रच तेही अच्युत सांगितलं. म्हणून आपल्यामध्ये शब्द आहे अच्युत गोत्रीय. अच्युत गोत्रीय म्हणजे जरी काही झालं तरी आपण एकमेकाच्या वेगळं होऊ नये आणि होत नाही, त्याला अच्युत म्हटलं. जरी काही झाली, तुडफुड झाली, काही भानगडी झाल्या, परंतु दिसल्यानंतर हे माझ्या देवाचं साधन म्हणून आपण काय केला पाहिजे? त्यांना दंडोत प्रणाम केला पाहिजे. असतील काही आपले वाद ते बाजूला ठेवून पण ते साधू म्हणून किंवा ते आपल्या धर्माचे म्हणून, जरी काही तुमच्या भावकीमध्ये भांडणं झाली असतील तरी पण नका बोलू, परंतु दंडवत हा प्रत्येकाला एकमेकाला झालाच पाहिजे. का? तर आपण अच्युत गोत्री आहोत की नाही. मग तो वेगळा होईल का? जरी काही वाहकत्व असेल, काही रोष असेल, काही रोष मनामध्ये कुणाचा असेल तरी पण तो मनामध्ये न ठेवता आपण एका देवाचे, एका धर्माचे, आपण त्यांना दंडवत केलाच पाहिजे. जरी घरामध्ये सासूची सुनेची भानगड झाली तरी पण दंडवत मात्र दोघींनी एकमेकाला केलाच पाहिजे. तुम्ही बोलू नका, तो भाग वेगळा, परंतु दंडोत प्रणाम झाला पाहिजे. विधीसाठी एकत्र बसलं पाहिजे. याला म्हणतात अच्युत नातं. ते टिकवता आलं पाहिजे. जसं परमेश्वराने, जरी परमेश्वराला माहिती आहे नाठाळ गाठाळजी माझं म्हटल्याप्रमाणे करत नाही, देवाने आपल्याला सोडलं का? देवाने आपलं नातं या जीवाशी टिकूनच ठेवलंय, म्हणून तो खरा साक्षीदार परमेश्वर आहे. तसं जरी काही झालं आपण साधन म्हणून त्याला दंडोत केला पाहिजे किंवा आपण एका देवा धर्माचे आहोत म्हणून दंडोत केला पाहिजे. जरी नवरा बायकोची भांडणं घरी झाली तरी त्यांनी धर्म म्हणून दंडोत केला पाहिजे. पुन्हा तुम्ही बोलू नका, तुमचा भाग वेगळा येतो. परंतु जरी काही तुडपुड झाली, जरी काही भानगडी झाल्या, भावकीमध्ये झाल्या, घरामध्ये झाल्या, कुठे कोणाशी काही झाल्या तरी पण दंडवत मात्र आपण काय केला पाहिजे? त्यांना दंडवत प्रणाम केलाच पाहिजे. का? तर आपलं अच्युत गोत्री नातं आहे. जिथे प्रेम असतं तिथं वाहकत्व नसतं, हे लक्षामध्ये ठेवा. म्हणून अच्युत जो परमेश्वर, त्याच्या पदाला गेल्यानंतर तो जीव पुन्हा कधी पतन होत नाही, तसा तो परमेश्वर अच्युत म्हटलेला आहे. जर देव आपल्याशी एवढं नातं टिकवतो, आपल्याकडे एवढे दोष आहेत तरी परमेश्वर नातं आपल्याशी एवढे टिकवतो, मग आपण तर जीव आहोत. जीवानेही धर्म परिवारामध्ये अच्युत गोत्र्याशी आपले नातेही टिकली पाहिजे. आणि कोण टिकवतो? ज्याला काही ज्ञान आहे, ज्याला काही चाड आहे, ज्याला काही जाणीव आहे थोडीफार, तो असे नाते टिकवतो. तो म्हणत नाही काय हरकत नाही, तो साधू आहे ना किंवा ते वासनिक आहेत ना, आपण त्यांना दंडोत प्रणाम करावा, चिन्ह आहे त्यांच्या अंगावर, दंडोत प्रणाम करावा. सुज्ञ करू शकतो, अज्ञान करू शकेल का? नाही करू शकणार. सुज्ञ कोण? ज्ञानी पण नव्हे, ज्याला काही जो दोष न पाहणार आहे, फक्त गुण पाहणार आहे, तो मात्र या गोष्टी करू शकतो. आणि म्हणून घरामध्ये जरी काही वाहकत्व झालं असेल तर आपण उपदेशी आहोत. जरी काही परिवारामध्ये भावकीमध्ये जरी भानगडी झाल्या असतील, परंतु आपला दंडवत प्रणाम हा झालाच पाहिजे. समोर आल्यानंतर तेवढा झालाच पाहिजे. का? तर आपण एका देवधर्माचे आहोत. म्हणून जो परमेश्वर अच्युत जर आपलं एवढे सण करतो, आपण सुद्धा थोड्याफार गोष्टी सण केल्या पाहिजे. हे नातं आपलं देवाशी टिकवायचं. म्हणून तो खऱ्या अर्थानं परमेश्वर उद्धारक आहे, अच्युत परमेश्वर आहे. त्याचा मोक्ष प्राप्त झाल्यानंतर कधी पुन्हा पतन होणे नाही. तो अच्युत परमेश्वर, तोच खरा आपला साक्षीदार सांगितला. हे आपण बघितलं. तर म्हणाले, शंका करतात की टीकेमध्ये शंका का देतात? आपण दत्तकवच महाभाष्याची हा प्रकरण पाहत असताना तुम्हाला मी शंका प्रयोग टीका लावतो. तर म्हटले, शंका पक्ष का बरं याच्यामध्ये लावलेले आहेत? सांगतात की शंका ही पक्षाच्या कुलपाच्या चाव्या आहेत. ज्याप्रमाणे चावी लावल्याशिवाय कुलूप उघडतं का? आपलं उघडत नाही. आपलं घर एवढं मोठं असतं, बरोबर आहे, त्याला कुलूप छोटं असतं, त्याचा दरवाजा मोठा असतो, त्यापेक्षा कुलूप
कुलूप छोटं असतं आणि त्यापेक्षा चावीही छोटी असते, बरोबर आहे. परंतु एवढं मोठं घर जरी असेल परंतु छोटी जी चावी असते ती फार मोठं काम करते. तुम्ही घर कितीही मोठं बांधा परंतु कुलूप काय असतं, छोटं, त्याच्यात चावी काय असते, छोटी असते. त्याप्रमाणे जी शंका असते म्हणाले, ज्याप्रमाणे चावी लावताच अलगद घर उघडतं त्याप्रमाणे म्हटले शंका घेतल्याशिवाय बाकीची माहिती काही आपल्याला होत नाही. म्हणून आपल्यामध्ये पद्धत आहे शंका, पक्ष आणि प्रयोग. ज्याप्रमाणे चावी लावले की घर उघडतं त्याचप्रमाणे शंका घेतली की, शंका आणि पक्ष घेतले की म्हणाले ज्ञान मंदिराचं दार अलगद उघडतं. म्हणून टीकाकार काय करतात, शंका निर्माण करतात, तिथे पक्षही लावतात, नंतर प्रयोगही लावला जातो. आणि शंका, पक्ष आणि प्रयोग, प्रयोग म्हणजे सिद्धांत अर्थ. आता उदाहरणार्थ स्वामींनी सांगितलं सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते, तर मग शंका काय घेतली तर म्हटले कोणत्या सृष्टी कशाला म्हणावं, ही घेतली शंका. मग सृष्टी म्हणजे 56 कोटी ब्रह्मांड, हा झाला त्याचा प्रयोग. किंवा म्हणाले मध्यतो कवन मध्यतो कर्मभूमी. काय शंका घेतली त्यांनी, मध्यतो कवन, मग मध्य कशाला म्हणावं म्हणाले, मध्यतो कर्मभूमी म्हणजे ज्या ठिकाणी मध्य कर्मभूमी ही मध्य सांगितलेलं आहे तिथे परमेश्वर अवतारतात, हा झाला त्याचा प्रयोग. म्हणजे जर त्यांनी शंका दिली नसती, जर पक्ष दिला नसता, आपला सिद्धांतार्थ पुढे समजला असता का. म्हणजे सिद्धांतार्थ समजण्यासाठी शंका आणि पक्ष हे फार महत्त्वपूर्ण असतात. आमच्या मानव पंथामध्ये परंपरेमध्ये ही एक पद्धत आहे की जो एखादा सिद्धांतार्थ वचन आहे त्याच्यावर शंका निर्माण करतात, मग पक्ष लावतात, नंतर मग प्रयोग घेतात, सिद्धांतार्थ सांगतात. तुम्हाला मी उदाहरण सांगितलं सृष्टीमध्ये परमेश्वर, ते म्हणाले परमेश्वर कशाला म्हणावे, परमेश्वर अतिला तो परमेश्वर, जिच्याकडे परमेश्वर्य आहे. मग परमेश्वर तो कोणता ना म्हणाले उभयदृश्य अवतार. जसं दत्तात्रय महाराज उभयदृश्य अवतार होते, गोपालकृष्ण महाराज उभयदृश्य अवतार होते, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उभयदृश्य अवतार होते, गोविंद प्रभू अवदृश्य होते, चक्रपाणी महाराज परदृश्य होते. परत त्यांनी शंका घेतली, अवतरे म्हणजे काय, अवतरून परमेश्वर काय करतात. नावतरे म्हणजे प्रगट होय, अवतरे म्हणजे प्रगट होय म्हणजे रूपासीये व्यक्त होय, म्हणजे ज्ञाना भक्ता प्रती प्रगट होय. एक तुम्हाला उदाहरण सांगितलं, अशा प्रकारचे शंका, पक्ष आणि प्रयोग असतात. त्याप्रमाणे म्हणाले हे शंका जी असते हे पक्षाचं कुलूप आहे आणि शंका निर्माण केले की पक्ष निर्माण होतो आणि पक्ष घेतल्याशिवाय म्हणाले सिद्धांत अर्थ समजत नाही. आणि हेच तर मग ते सिद्धांत अर्थ म्हणाले आपल्या झोळीमध्ये बसतो. खरं तर तो परमेश्वरचं ज्ञान अगाध आहे, बसत नाही, परंतु त्या परमेश्वराच्या ज्ञानरसाच्या थेंबाने आपला आत्मा उजळतो, तृप्त होतो आणि त्या जीवाचा उद्धार होतो म्हणाले. म्हणून जो सिद्धांतार्थ जो आहे तो समजून घेतला पाहिजे. मग परमेश्वराचीच भक्ती का बरं करावी, देवतेची का करू नये, कारण की जसा तसा म्हणाले परमेश्वर तो परमेश्वर आहे, तो सगळं काही करू शकतो. म्हणून सिद्धांतार्थ समजणं फार महत्त्वाचं असतं. लोक म्हणतात की नाही हे दुसऱ्या कुठल्या देवाला मानतच नाहीत, कुठल्या पाया पडत नाही, प्रसाद खात नाही. का खात नाही, सिद्धांतार्थ असा आहे की तो परमेश्वर, त्या परमेश्वराकडे सगळी संभावना आहे ना. मग ज्याच्याकडे सगळी संभावना आहे दुसरीकडे जाण्याची गरज काही आहे का, नाही. ज्याप्रमाणे गीतेमध्ये सांगितलं
जोपर्यंत जीवाला सागर भेटत नाही, समुद्र भेटत नाही, तोपर्यंत कुठेतरी डबक्याकडे जातो, पाणी पितो, विहिरीकडे जातो, पाणी पितो. जेव्हा त्याला अथांग समुद्र सागर भेटतो त्यावेळेस त्याला त्या डबक्याकडे जाण्याची गरज असते का? कुठल्या विहिरीकडे जाण्याची गरज असते का? डबक्यातलं पाणी आटून जाऊ शकतं, विहिरीतलं पाणी आटवू शकतं, पण जो सागर आहे त्यातलं पाणी आटेल का कधी? अजिबात आटणार नाही. मग एखाद्याला सागर समुद्र भेटला तो पुन्हा डबक्याकडे जाईल का? जाईल का? तो जाणार. तसं त्याप्रमाणे जो अज्ञानाचा अथांग सागर परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे परमेश्वर समजल्यानंतर आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे जाऊ का? पुन्हा मग देवता भक्तीकडे जाऊ का? जीव भक्तीकडे जाऊ का? जोपर्यंत ज्ञान नव्हतं आपण ते अज्ञानपूर्वक त्यांची भक्ती करत होतो, कोणाची? देवतेची, जीवाची. परंतु एखाद्याला ज्ञान झाल्यानंतर पुन्हा तो तिकडे जाईल का? देवता भक्तीकडे जाईल का? जीवाच्या भक्तीकडे जाईल का? जाणार नाही. तो काय म्हणेल? हा परमेश्वरच माझा उद्धार करणार आहे. म्हणून सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती. का अवतरती? अवतरून काय होतं? ज्ञान्या भक्ता प्रति प्रगट होये. तो परमेश्वर फक्त म्हणाले अवतरून काय सगळ्यांना समजतो का? नाही. जो ज्ञानी आणि भक्त म्हणजे प्रेम संचारी भक्त आणि जो यथार्थ ज्ञानी जो जाणतो तोच म्हणाले देवाला ओळखू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे शंका प्रयोग तुम्हाला मी एक प्रमाण दिले एका सूत्राचं. आणि म्हणून शंका पक्षाने प्रयोग म्हणाले निर्माण करत असतात. आणि हेच शंका पक्ष प्रयोग जे ज्ञान आहे ते ज्ञान अथांग आहे, परंतु दोन जरी थेंब साधकाच्या झोळीमध्ये पडले तर म्हटले ज्ञानाने त्याचा आत्मा उजळून जातो, त्याच्या जीवनामध्ये काय होतो? प्रकाश होतो म्हणाले. म्हणून तर विश्वनाथ दास आपल्या काव्यामध्ये म्हणतात, तया ज्ञानाची ऐसी ओळखी जी बांधली होय पुरुखी, तेथ चिन्हाचा विषयी मुटो लागे. ज्याच्या जीवनामध्ये म्हणाले ज्ञान प्राप्त झालं, ज्याला ज्ञानाची ओळख झाली, म्हणजे ज्ञानाच्या ओळखीने तो ईश्वर ओळखू शकतो. आणि मग ज्ञानाची ज्याने जवळीक केली तोच म्हणाले तोच पुरुष ईश्वराची भक्ती करू शकतो, त्याला ओळखू शकतो. कुणाला? ज्याला ज्ञान झालं. ज्ञान होऊन ज्याला ईश्वर भक्तीचा उमट झाला त्याला. परत शंका घेतात की म्हणाले जो साक्षी असतो काहीच देत नाही काय? जर ईश्वर साक्षी म्हटले तर मग ते काहीच देत नाही का? म्हणाले फक्त साक्षी आहेत का? अलिप्त आहेत का? म्हणाले ते फक्त पाहतात का? म्हणाले ते नाही. देवम म्हणजे या शब्दामध्ये दातृत्व लपलेले आहे. देव या शब्दाचा अर्थ होतो ददाती इति देवा, असा त्याचा शब्दार्थ होतो. म्हणजे देव, तुम्ही काही मागा तो देणारा तो देव. दिव्य हा धातू प्रकाशवाचक आहे. देव म्हणजे प्रकाशक, प्रकाशमान करणारा. वेळापूरला ज्यावेळेस उपाध्ये स्वामींना भेटण्यासाठी येतात आणि आल्यानंतर अंधार असतो, बाईस म्हणते बाबा एवढ्या रात्री कोण भक्त आला असेल? स्वामी सांगतात बाई तुम्ही दार उघडा. आणि मग उपाध्ये बस त्या गुंफेमध्ये येतात, सगळीकडे अंधार असतो. आणि मग ते मनामध्ये मनोरथ करतात, आता मी देवाला कसं शोधू, कसं भेटू. आणि मग ते दिवा घेतात आणि स्वामींना शोधण्याचा प्रयत्न करतात. स्वामी सांगतात बटिका देव काही अन्य प्रकाशक तो स्वयं प्रकाशक. देव काही म्हणाले इतर वस्तूने शोधतो का? सापडता येतो का? तो स्वयंप्रकाशित आहे. जेव्हा तो स्वतः प्रकाश करेल तेव्हा तो परमेश्वर म्हणाले जीवाला समजणार आहे. आणि मग स्वामींचं दर्शन त्यांना होतं. म्हणजे परमेश्वर कसा आहे? स्वयंप्रकाशित आहे. म्हणजे देव हा प्रकाशवाचक. देव शब्दाचा अर्थ होतो प्रकाशवाचक, म्हणजे प्रकाश देणारा. लीला तुम्हाला मी सांगितले वेरूळची. ज्याप्रमाणे दिवा असतो, दिवा काय करतो? प्रकाश देत असतो, अंधार त्याला टाळतो. म्हणजे अंधार नाहीसा होतो कधी? दिव्याच्या प्रकाशाने. त्याचप्रमाणे म्हणाले जो ज्ञानी आहे तो प्रकाशाला घेत असतो आणि
प्रकाशाला घेतल्यानंतर त्यातलं जे अज्ञान आहे ते दूर होतं म्हणाले. ज्याप्रमाणे दिवा प्रकाश देतो, अंधार नाहीसा होतो की नाही, परंतु दिवा बाजूला गेला की परत अंधार तयार होतो. तसं आहे का म्हणाले? नाही. परमेश्वर एकदा प्रकाशला म्हणजे प्रकाशला, ज्ञानी जो आहे तो प्रकाशाला घेतच असतो. साक्षी जो शब्द आहे तो कधीही अडचणीमध्ये सापडू देत नाही. साक्षी जो आहे तो स्थिरता ठेवायचं काम करत असतो, तो स्थिरता ठेवतो. आणि जो साक्षीला आहे, जो साक्षी आहे, त्याला म्हणाले सुखदुःखाची आस पण लागत नाही. का लागत नाही? म्हणजे त्यांना सांगायचं की ज्याने परमेश्वराला साक्षी ठेवलं तो परमेश्वर त्याला सुखदुःखाची कुठलीच आस झळाळी लागू देत नाही. त्याचप्रमाणे जो परमेश्वराचा भक्त आहे तो स्थिर राहतो. तो कुठली जरी विघ्न आली, काही संकट जरी आली तरी तो डगमगत नाही. तो आपल्या साधनेवर स्थिर राहतो. आणि त्याला पाहणारा कोण आहे? परमेश्वर साक्षी असतो. हा काही असा साक्षी नाही म्हणाले, हा स्थितप्रज्ञ साक्षी आहे. कोण? परमेश्वराचा साधक आणि परमेश्वरी त्याला पाहणारा, दोन्ही पण. ज्याने परमेश्वराला साक्षी केलं तो कधीही अडचणीमध्ये सापडत नाही. हे फक्त आपण याचा अनुभव घेता आला पाहिजे. तुम्ही देवाला साक्षी ठेवा, तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, तुम्हाला सुखदुःख येणार नाही. जरी झाले तरी परमेश्वर तुम्हाला तिथे स्थितप्रज्ञ ठेवतील. जरी काही आले संकट, काही दुःख आले तर तो स्थितप्रज्ञ राहिला पाहिजे. म्हणजे त्याचा ठाम विश्वास देवावर पाहिजे. जो अस्थिर आहे तो लगेच डगमगतो, लगेच व्हायबल होतो, लगेच म्हणतो देव सोडून द्या, धर्म सोडून द्या, स्मरण सोडून द्या, स्थान सोडून द्या, किती करावा, किती वेळ द्यावा, काहीच होत नाही, मनासारखं होत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. हा कोण करेल? अस्थिर जो आहे तो करेल. पण जो स्थित प्रज्ञ, किती जरी विघ्न आले तरी पण म्हणाले ज्याला ईश्वर प्रकाशलेला आहे तो कधीही त्या ईश्वराला सोडत नाही. का सोडावा आपण? अरे तो साक्षी ना परमेश्वर, तो पाहतोय ना आपल्याकडे, आपल्या खंबीर एवढ्या पाठीशी तो आहे, आपण त्याला का बरं सोडावं? पण जर का तुम्ही त्याला मध्ये सोडलं मग तो साक्षी राहील का तुमचा? नाही राहणार. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला तो विश्वास मात्र शेवटपर्यंत ठेवावा लागतो. अशा प्रकारे आपल्या जीवनातला साक्षीदार पाहिजे. म्हणजे कोण? परमेश्वर खरा आपला साक्षीदार. बाकीचे कधी बदलतील हे काही सांगता येतं का? प्रपंचामध्ये कोणी असो, जरी ज्याला जन्म दिला तो सुद्धा मुलगा बदलतो. साक्ष बदलतो की नाही? कोर्टामध्ये बदलू शकतो. परंतु ज्याने परमेश्वराला साक्ष केलं तो म्हणाले कधीही बदलत नाही. आणि कोण बदलत नाही म्हणाले? जो ज्ञानी पुरुष आहे तो आपल्या विधीवर ठाम राहतो. नाही का स्वामींनी सांगितलं, जरी काही दुष्काळ पडला, काही अडचणी आल्या, कुठे काही झालं तरी पण म्हटले साधकाने डगमगू नये. इतिहासामध्ये आम्ही पाहतो यवनांच्या धाडी आल्या, यवनांनी आक्रमण केलं, आमचा साधक बिघडला का? तो स्थिर राहिला. डगमगला का? तो कुठे दुसरीकडे निघून गेले, पण तिथे आपले त्यांनी साधना केली की नाही? आमच्या तपस्वी मातांनी साधना केली, आमच्या पूर्वजांनी साधना केली. का बरं? त्यांना माहिती आहे ईश्वर आपल्याला पाहणारा आहे, आपल्याला तो काही दुःख देणारा नाही. कुठे जरी तुम्ही जा, जर तुम्ही परीवर असाल, तुम्ही साधनेवर असाल, मग तो प्रपंचामधला राहो किंवा परमार्थामधला राहो, जर तो स्थितप्रज्ञ होऊन देवाला साक्षी ठेवून जर सगळी साधना करतो आहे, जरी काही सुख दुःख आले तरी तो डगमगत नाही. ना आपणही डगमगू नये, कारण की देव आपला साक्षी आहे. त्याचप्रमाणे जी साक्ष असते, जो परमेश्वराने जन्म मागितला अखोरी अबोटी. अखोरी अबोटी म्हणजे निर्मळ जन्म आपल्याला देवाने मागितला. अखोरी सांगतात की अखोरी म्हणजे ज्याप्रमाणे चुलीमध्ये राख असते, जोपर्यंत ती राख तिला खोरत नाही, जोपर्यंत ती झाकून राहते, तोपर्यंत तिची जो अग्नी आहे तो यथास्थितीप्रमाणे टिकून राहतो. म्हणजे त्याला कोणी स्पर्श करत नाही, त्याला कोणी खोरत पण नाही. म्हणजे कसा असतो? तो शुद्ध अग्नी असतो. एकदा ती राख खोरली की मग ती अशुद्ध होऊन जाते.
त्याचप्रमाणे म्हणाले जो अखोरी जन्मसुद्धा म्हणजे मानसिकही जो विकार सेवना करत नाही तोच म्हणाले परमेश्वराला जन्म देऊ शकतो. नाही का? अखोरी अबोटी. अबोटी म्हणजे ज्याप्रमाणे तूप असतं त्या तुपाला जोपर्यंत बोटाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत म्हणाले ते तूप शुद्ध राहतं. त्याचप्रमाणे म्हटले हा जो साधक आहे ज्याने देवाला साक्षी ठेवलं तोच परमेश्वराला म्हटले अशा प्रकारचं शुद्ध म्हणजे शारीरिक मानसिक. त्याचप्रमाणे मानसिकी मनात त्याच्या विकार येत नाही, वाचिक पण येत नाही, शारीरिक पण येत नाही. अशा प्रकारचा जो पुरुष तो सांगितला अखोरी अबोटी जन्म देणारा पुरुष तोच पुरुष परमेश्वराला साक्षी ठेवतो. म्हणजे एक जन्म कसा देतो? शुद्ध देतो. तो काही प्रपंचात तिकडे जातच नाही. आणि एक आहे प्रपंच करून परमार्थाकडे येतो पण त्याचा तो अधिकार असतो. अनुसरण्याचे शरण्याचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहे. जसं निळभट्ट भंडारेकार होते, सगळं सोडून आले, उत्तम त्याग त्यांचा सांगितला. खीगोई होत्या, त्यांचा उत्तम त्याग सांगितला. नंतर दादोस जे होते अनिष्ट समजून इकडे आले, त्यांचा तो त्याग सांगितला. माईंभट्ट होते, त्यांना सुद्धा प्रतीती आली की प्रपंच अनिष्ट, नंतर ते इकडं आले. परंतु म्हटलं एक पुरुष देवाने सांगितलं की अखोरी अबोटी जन्म आम्हाला द्या. म्हणजे ज्याप्रमाणे राग खोरल्या जात नाही तोपर्यंत ते काय राहते? अग्निशुद्ध राहतो. त्याचप्रमाणे तूप जे असतं जो पण त्याला बोटाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत तूप ते शुद्ध राहतं. म्हणजे ते त्याला काय डाग लागतो का? लागत नाही. तसा म्हणाले या जीवाने शारीरिक तर विकृच नाही पण मानसिक एक न विकरता याने ईश्वराला जन्म द्यावा. म्हणजे काय करावं? त्याने परमेश्वराला असा शुद्ध जन्म द्यावा, आचरण करावं. अशाच कोण करू शकतो म्हणाले हे सगळं? ज्याने केवळ परमेश्वराला साक्षी ठेवलं तोच पुरुष देवाला अखोरी अबोटी म्हणजे शुद्ध आणि निर्मळ जन्म देऊ शकतो. परंतु म्हणाले सर्वच पुरुषांना अशी अखोरी अबोटी जन्म देता येईल मग एवढा शुद्ध? जरी म्हणाले आपल्याला तेवढं झालं नाही, कमीत कमी आपण त्यांच्या सावलीमध्ये वावरू शकतो, स्थितप्रज्ञ राहू शकतो. हीच खरी त्या परमेश्वराची साक्ष आणि खरी सावली आहे. आता जीव आहे, काही काही पुरुष असे ते मानसिक पण विकरत नाही, जरी त्यांना काही बोललं तरी ते विकरत नाही, आणि काही शरीर पण विकरत नाही. काही काही पुरुष आहेत मानसिक विकरतात. म्हणजे एखादा पदार्थ त्यांनी बघितला, मिष्टान्न पदार्थ, तर विकार निर्माण होऊ शकतो. परंतु ते वाचिक म्हणजे ते आपल्या तोंडापर्यंत नेत नाहीत. कुठली बाकी शारीरिक क्रिया ते करत नाही. म्हणजे खाण्याची प्रक्रिया ते काही काही पुरुष करत नाही. एक पुरुष असा सांगितला त्याला उल्लेखच होत नाही, जरी झाला तर उल्लेख दडपून टाकतो. जरी तो पदार्थ त्याला आवडला तो त्या पदार्थाला पाहतो परंतु त्या पदार्थापर्यंत जो जात नाही तो कोण? त्याला म्हणतात वाची. आणि प्रत्यक्ष पदार्थ खात नाही, त्याला म्हणतात शारीरिक विकार, म्हणजे खात नाही तो. असाही परमेश्वराला काही जन्म देणारे आहेत. परंतु म्हटले ज्यांना नाही मानसिकता जिंकता आली त्यांनी कमीत कमी म्हणाले स्थित प्रज्ञ राहून आपण त्या परमेश्वराला साक्षी करून त्याच्या सावलीमध्ये तरी उभं राहावं. जो सावलीमध्ये उभं राहतो ही सांगितली स्थित प्रज्ञाची लक्षणे सांगितली. जरी आपल्याला तसा जन्म देवाला देता आला नाही परंतु म्हणाले आपण त्याच्या सावलीमध्ये उभं राहावं, स्थित प्रज्ञ राहावं आणि आपण तो तशा प्रकारचा प्रयत्न हे करावा हे त्यांनी सांगितलं. तर म्हणाले जे दत्तात्रेय प्रभू साक्षी आहेत, जे ज्यांच्या सावलीमध्ये राहतात, ते दत्तात्रेय प्रभू अंतिम काय देतात म्हणाले? त्यांनी शंका निर्माण केली. काय देतात? गतिर्मोक्षप्रदायकम. गतिर्मोक्षप्रदायकम म्हणजे देव या जीवाला
या जीवाने जी जोडलेली अधमती, अधगती आणि अधरती जी आहे ते म्हणाले देव वृद्ध करतात. या जीवाला जे काही अज्ञान आहे, जे अन्यथा ज्ञान आहे ते परमेश्वर दूर करतो. त्याचप्रमाणे प्रतिदेहापासूनही सोडवतो. जे आत्यंतिक दुःख सांगितलेलं आहे ते दुःखाची निवृत्ती करतो आणि शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देतो. गती आणि मोक्ष हे दोन शब्द फार महत्वाचे आहेत. अध म्हणजे हीन, गती म्हणजे चाल, अध म्हणजे हीन, मती म्हणजे बुद्धी, नाही का. अधमती, अधगती, अधरती म्हणून रची. या जीवाने प्रपंच का रचला? अध म्हणजे हीन, गती म्हणजे याची वाईटच चाल सांगितली. अध म्हणजे हीन, मती म्हणजे या जीवाची वाईटच बुद्धी सांगितली. अधरती, अध म्हणजे हीन, रती म्हणजे वाईट गोष्टीमध्ये जीव फार रमतो. चांगल्या गोष्टीमध्ये रमतो का आपण? नाही रमणार. परंतु वाईट गोष्टीमध्ये हा जीव जास्त काळ रमतो. कारण की याची मतीच वाईट सांगितली, याची बुद्धीच वाईट सांगितली, याची चालच वाईट सांगितली. एखादा पुरुष असतो तो चांगल्या दिशेला चालतो का? लवकर अजिबात चालत नाही. त्याची बुद्धी वाईट असते, त्याची चाल पण वाईट असते आणि तो वाईट गोष्टीमध्येच रमतो. त्याला कितीही सांगा तो सुधरेल का? सुधरत नाही. परंतु म्हणाले परमेश्वराने या जीवाला काय केलं? याची बुद्धी चांगली केली, याची जी वाईट चाल होती ती थांबवली आणि याला परमेश्वर भक्तीमध्ये रममान करून घेतलं. पण कोण करेल? ज्याने देवाला जाणलं तो करेल. स्वामी सांगतात ना, अधमती ते सर्वदा. म्हटले सर्व ठिकाणी हा जीव वाईट बुद्धीने काम करतो. सर्व ठिकाणी या जीवाची पावलं म्हणाले अधोगतीकडे जातात. या कलियुगामध्ये तर जास्त माणसं चांगलं करतच नाही. वाईट कसं कोणाचं करता येईल, त्याचं वाटोळं कधी होईल, बस आपण हेच पाहत असतो. अशी बुद्धी आहे का कोणाची? आता आपल्यामधले आपले पाय ओढतात, आपले टंगडे ओढतात. होते का भावकीमध्ये प्रगती? होत नाही. का बरं होत नाही? कारण जो पुढे चालला आपण त्याला टंगडं घेऊन खाली खेचतो. का? आता आपली बुद्धी तशी वाईट झालेली आहे. आपल्याला वाटत नाही की आपण त्यांचा हात धरावा, त्यांच्याप्रमाणे आपण मोठं व्हावं. ते कसे मोठे झाले आपणही मोठं व्हावं, आपण त्यांची संगत करावी, आपणही मोठं व्हावं. असं वाटतं का आपल्याला? नाही वाटत. भावकीमध्ये फार मोठा द्वेष असतो. किंवा एखादा लहान आहे तो प्रगती करतो, मग ते मोठ्याला बरी दिसत नाही, मग त्याला काहीतरी बदनाम करायचं, त्याला खाली खेचायचं. का बरं झालं असे? अधमती ते सर्वदा. म्हणजे आपली जी मती म्हणजे बुद्धी आहे ही प्रत्येक ठिकाणी वाईट काम करत असते. आणि म्हणून ज्याची मती वाईट तो चांगल्या मोक्ष प्राप्त करू शकेल का? नाही करणार. ज्याची बुद्धीच वाईट आहे, ज्याची गती वाईट आहे तो चांगल्या दिशेला चालेल का? नाही चालणार. कुठे चालेल? अधोगतीकडे जाईल. नाही का. आमचे स्वामी सांगतात, बाई जीव ऐसी अधमुख असती. जर एखाद्याने परमेश्वराकडे बघितलं तर बाई ऐसाची काळी जील. म्हणजे ज्याप्रमाणे लोण्यामधून केस काढावा लागत त्याप्रमाणे आम्ही या जीवाची दुःख दूर करू. म्हणजे प्रसंग असतो, साधा असते. स्वामी पटीसाळीवर असतं, साधा खाली असते. आणि मग स्वामी बाई या वर आता. आणि मग स्वामींचं फक्त नख तिला लागतं. अलगत ती कुठे? ते पटीशाळेवर येते. ते म्हटली, देवा तुमचं मला अलगत नकच लागलं, स्पर्श पण झाला नाही, तरी मी अलगत कशी आले? स्वामी ठिकाणी सांगतात, बाई जीव असे अधोमुख असतात, वाईट गोष्टीकडे पाहतात. जर कोणी आमच्याकडे बघितलं आम्ही सुद्धा त्याला या दुःखातून त्याची मुक्तता करू. जो आमची भक्ती आचरेल, जो आम्हाला अनन्यभावी शरणेल, जो आमची एकनिष्ठ भक्ती करेल, आम्ही सुद्धा काय करू म्हणाले? त्याचा अशाच प्रकारे त्याला अलगद बाहेर काढू आणि त्याचा काय करू? उद्धार करू. म्हणून त्याला देव असं म्हटलं. जो दाता, दातृत्व जो करतो, ज्ञाना प्रेमाचं जो दातृत्व करतो, जीवाची सुखदुःखे दूर करतो, म्हणून त्याला देव असं म्हटलेलं आहे. असं देव कोणी पण होऊ शकतो का? लोकांनी जीवालाच देव केलं, लोकांनी महाराज लोकांनाच देव केलं. अरे त्याला स्वतःचा प्रकाश माहिती नाही, तो तुमचा काय तुम्हाला उद्धार करणार आहे तो? म्हणून
परमेश्वर काय करतात म्हणाले? अज्ञान दूर करतात, अंतर्ज्ञान दूर करतात आणि या जीवाला म्हणाले प्रतदेहापासून सोडवतात. म्हणजे जो अनुसरला पुरुष असतो त्याला उतटणे रूप अंतिक, संचारी अंतिक नसते. त्याला उतटणे रूप अंतिक म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य मेल्यानंतर त्याचा जो जीव संदोपंदी व्यापलेला असतो त्याला देवताशी ओढून बाहेर काढते. तुम्ही जळमांडवीचा वेल बघितला ना विहिरीमध्ये, तो विहीर एवढा त्या विहिरीमध्ये तो वेल एवढा व्यापून टाकतो त्या विहिरीला, शेवटी त्याला तोडून काढावं लागतं आणि मग तटा तुटण्याचा आवाज होतो. तसं म्हटलं ही देवता, हा जो जीव या शरीरामध्ये व्यापलेला आहे त्याप्रमाणे ही देवता या जीवाला काय काढते? ओढून बाहेर काढते. ते सुद्धा दुःख, मरण यातना सुद्धा भोगाव्या लागतात. म्हणून आपलं सांगितलं ना, म्हणजे अनुसरल्या पुरुषाला ती अंतिक नाहीये, उतटणे रूप नाही, संचारी नाही, आत्मत्वाची नाही. आत्मत्वाची अंतिक म्हणजे काही लोक मरताना सुद्धा एखाद्या घरामध्ये जीव ठेवून मारतात, एखाद्या वस्तूमध्ये जीव ठेवून मारतात, ते सुद्धा दुःख त्याला होतं. तसं साधकाला दुःख होत नाही, कारण त्याचं कशामध्ये आत्मत्वच नसतं. जरी त्याने किती परिवार कमवला, जरी काही मोठी एवढी त्याची बिल्डिंग असेल, तो काय म्हणतोय? सगळं देवाचं, माझं काही नाही, मी फक्त निमित्त होतो. म्हणून जो आमचा साधक आहे मरताना काय करतो तो? म्हणून देवाने काय सांगितलं? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जेव्हा तुम्ही अंतिम काळ तुमचा जवळ येतो, जो अंतिम समयी माझं स्मरण करत करत मरतो, तो म्हणाले मला येऊन प्राप्त होतो. पण माणसं असं करतात का मरताना? त्याला वाटतं मी एवढं बिल्डिंग बांधली, मी एवढं सोनं कमवलं, एवढं मी सगळं कष्टाने कमवलं, आता मला हे सोडून जायचं, हे मुलाबाळांना सोडून जायचं. त्या बापाला वाटतं की नाही मुलाला सोडून जायचं? एखादा मुलं मरणदारामध्ये म्हणतो मला बापाला सोडून जायचं, पत्नीला सोडून जायचं. म्हणजे प्रत्येकाचं आत्मत्व कुठे ना कुठे मरताना असतं. आणि मग त्याला काय होतं म्हणाले? प्रतदेहाचे नरक होतात. का झालं प्रतदेह? हे जे प्रतदेह जे आहे हे 12 वर्ष या प्रतदेहाचं दुःख भोगावं लागतं. किती वर्ष? 12 वर्ष. परंतु एखादा उपदेशी असेल, तो मेल्यानंतर त्याच्या निमित्तानं जे काही दशक्रिया पात्र दिल्या जातात, कुणाला? ज्ञानियाला किंवा अधिकरणाला, तर काय होतो? त्याची सुद्धा त्या प्रतदेहापासून मुक्तता होते, दुःखापासून मुक्तता होते. दुसरी गोष्ट, हे प्रतदेह कसं असतं? सुई एवढा गळा असतो, रांजना एवढं याचं पोट असतं आणि समुद्र प्यावा एवढी याला तहान लागते. कुणाला? जो प्रतदेहाचं दुःख भोगतो त्याला. डोंगर खावा एवढी त्याला भूक लागते, समुद्र प्यावा एवढी तहान लागते, परंतु गळा बारीक असतो, पोटही छोट असतं. तुम्ही ते चित्र पाहिलं असेल प्रतदेहाचं. कशामुळे झालं प्रतदेह? अरे ईश्वर जेव्हा मला म्हणू लागले, मी ईश्वराला अनुसरलो नाही, देवाला मी जीवन दिलं नाही, मी सगळे सोयरे धायरे नातेवाईक माझे म्हणत बसलो, आता कोण माझा काय नातेवाईक उद्धार करणार आहे का? आता कोण? त्याला तेव्हा समजतं. म्हणतात ना, लवकर शहाणपण माणसाला येत नाही. मरताना सगळं सुचतं. मग मी हे करायला पाहिजे होतं, मी दान करायला पाहिजे होतं, मी साधूंना काहीतरी अन्नदान करायला पाहिजे होतं, याला मरताना सगळं सुचतं. जेव्हा जिवंत असतो ना, चांगला असतो ना, हातामध्ये सत्ता असते ना, तोपर्यंत त्याला अजिबात काही सुचत नाही. फक्त मोह करतो. मुलासाठी ठेवायचं, बायकोसाठी ठेवायचं, प्रपंचाला ठेवायचं. किती मोह करतो आपण जिवंतपणी. मरताना समजतं, अरे एवढं सगळं मी हे कमवलं, काय माझा फायदा झाला? आणि मग तुम्हाला माहिती आहे का, माणूस मेल्यानंतर स्मशानभूमीपासून तर आपल्या घरापर्यंत 10 दिवस तो आपल्याला पाहत असतो. कोण माझ्यासाठी काय करतं ते, या दुःखामध्ये असतो तो. म्हणून आपल्या मानव संप्रदायामध्ये पद्धत आहे, 10 दिवसामध्ये जो व्यक्ती सरला त्याच्या प्रित्यर्थ दशक्रिया पात्र दिली जातात. किती पण द्या, काय होते? त्या जीवाची त्या प्रदेहापासून मुक्तता होते. ज्ञानिया का ईश्वर सांगितला. ज्ञान्या का ईश्वर जर काही त्यांनी कुठलं शीत पदार्थाचं सेवन केला तर म्हणाले त्याची त्या दुःखापासून, म्हणजे प्रतदेहाच्या दुःखापासून त्या जीवाची काय होते? मुक्तता होते. बघा, मग विचार करा की जर परमेश्वर
एवढं दुःखातून आपली मुक्तता करतो, तर मग आपण प्रत्यक्ष परमेश्वर अनुसरल्यानंतर किती दुःखे दूर आपला परमेश्वर करणार आहे. फक्त ते आपल्याला त्याला साक्षी ठेवता आलं पाहिजे. आणि मग ईश्वराचं ज्ञान झालं की हा ईश्वर आपल्याला या प्रतिदेहापासून सोडवतो, अनेक नरकापासून सोडवतो. अशा प्रकारची दुःख प्रतिदेहाची असतात. आणि म्हणून कशामध्ये आत्मत्व ठेवायचं नाही, कशामध्ये मोहममता ठेवायची नाही. लक्षात ठेवा, जरी किती कमवलं, आज न उद्या मला हे सोडून जायचं आहे. या सृष्टीमध्ये, या प्रपंचामध्ये माझे नातेवाईक काही माझं भलं करणारी नाही. हे फक्त मला सुखाची सोबती आहे. दुःखाचा सोबती कोणी असतो का? कोणाचा? दुःख प्रत्येकाला वाट्याला येतं, स्वतःला ते सहन करावं लागतं. फक्त एक आहे, तो म्हणजे परमेश्वर, दुःखातून मुक्त करणारा. किती लाभ सांगितले हो. जो देवाला शरण जातो, देव काय देतो त्यांनी सांगितलं. म्हणून आपल्यातलं अज्ञान दूर करा, अन्यथा ज्ञान दूर करा. आणि जर तुम्हाला वाटतं असे प्रतिदेहाप्रमाणे दुःख भोगू नये, असे भरपूर दुःख सांगितले. चौकडी आहे, रवरव आहे, अंतिक आहे, सांगितलेत ना दुःख त्यांनी भरपूर. म्हणून हे दुःख जर भोगायची नसतील तर मात्र आपल्याला देवाला साक्षी ठेवावं लागेल. तरच काय होईल? आपला उद्धार होईल, आपल्याला मोक्ष भेटेल. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गती चांगली पाहिजे. जीवनाचा प्रवास करताना आपली बुद्धीही चांगली पाहिजे. ज्याची गती चांगली तोच म्हटले मोक्ष प्राप्त करू शकतो. ज्याची बुद्धी चांगली तोच म्हटले परमेश्वराचा मोक्ष प्राप्त करू शकतो. गती आणि मती म्हटले हे मोक्ष मार्गामध्ये फार महत्त्वपूर्ण आहेत. ज्याची गती म्हणजे चांगली, ज्याची मती चांगली, तोच म्हटले मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणून आणि हे कोण देऊ शकतो म्हणाले? परमेश्वर, म्हणजे देव मोक्ष देऊ शकतो. म्हणून त्याला गतिर् मोक्ष प्रदायकम असं म्हटलं. जो प्रदान करतो मोक्ष, तो देव कशा प्रकारचा आपण बघितला. अजून दत्तात्रेय महाराज काय देतात हे आपण उद्या बघूया. दंडवत प्रणाम.